तुम्हाला स्क्रीन दिसते मॅडम, थोडस झूम करा. जो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता इथे वस्त्र उद्योगातील मराठी पाऊल प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड. म्हणजे आज आपण तुम्ही सगळीकडे आज प्रत्युष 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 म्हणून ऐकत आहात आणि काय प्रत्युष आहे हे तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही इथे कनेक्ट झालेला आहात. तर प्रत्युष हे एक वस्त्र उद्योगातील एक मराठी पाऊल आहे. महिलांसाठी हा बिझनेस क्रिएट झालेला आहे आणि आज बघायला गेलं तर अशा भरपूर साऱ्या महिला 35,000 प्लस महिला आज ह्या प्रत्युष प्लॅटफॉर्मवर वर्क करत आहेत. सो नेक्स्ट, सो इथे तुम्ही बघता हे आहे आपलं मॅनेजमेंट. मॅडम प्लीज थोडस खाली घ्या स्लाइड. सो हे आहे आपली मॅनेजमेंट. रिस्पेक्टेड राहुल बिरादार सर आणि रिस्पेक्टेड कीर्ती बिरादार मॅडम. राहुल सर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि कंपनीच्या को फाउंडर सीईओ कीर्ती मॅडम आहेत. आज दोघंही हजबंड वाईफ आहेत आणि दोघंही छान पदावर छान कंपनीमध्ये वर्क करत होते, काम करत होते. खूप छान त्यांना पे आउट होता. पण एक मनामध्ये त्यांच्या एक आशा होती, त्यांना मनामधून वाटत होतं की मला काहीतरी वेगळं करायचंय. त्यांचं मिशन, त्यांचं विशन, त्यांचं मिशन हे सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या. आज त्यांना ती तळमळ त्यांची बसू देत नव्हती की मला काहीतरी वेगळं करायचंय. आणि ते वेगळं असं असणार आहे की आज प्रत्येक महिला काही ना काही करायचं बघत आहे. प्रत्येक महिला आज आपल्या घरामध्ये आपल्या हसबंडला सपोर्ट होईल म्हणून कुठला ना कुठला व्यवसाय करत आहे. करतोत का नाही? कोण शिवण क्लास करतय, कोण ब्लाऊज शिवतय, कोणी केक बनवतोय, कोण पार्लर चालवतोय, कोण ऑफिस मध्ये जातोय, कोण टीचर आहे, कोण ट्युशन आहे. काही ना काही आपण महिला करतो, बरोबर आहे. पण अशाही काही महिला आहेत की त्यांच्या अंगात कुठली छोटीशी कला नसेल, काय करू हा विचार करत असतील. अगर बाहेर जाण्याची परमिशन नसेल, त्यांना बाहेर जाता येत नाही, पण त्यांना काहीतरी आपल्या घरबाराला हातभार लावायचा. अशा खूप साऱ्या महिला आहेत आणि ज्या आज ऑफिशियल काम करतायत त्यांचं स्ट्रगल पण आपण आज बघत चाललेलो आहे की त्यांचं स्ट्रगल काय आहे. आज सकाळी सगळं घरातलं आवरून सगळे जिम्मेदारी पार पाडून त्यांना ऑफिसमध्ये जाणं असेल, ऑफिस मधून रिटर्न माघारी आल्यानंतर ते सगळ्या गोष्टी करणं असेल, त्यासाठी त्यांना भरपूर साऱ्या स्ट्रगल करावं लागतं, राईट. पण हा जर आपल्याला महिलांना जर घर बसल्या हा बिझनेस मिळत असेल तर आज एक महिला आपल्या फॅमिलीला पूर्ण वेळ देऊन आपल्या सगळ्या गोष्टी करून आज प्रत्युष मधून इन्कम घेणार आहे. हे एक त्यांचं विजन होतं आणि त्यांनी तो जॉब सोडून प्रत्युष प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली राहुल सर आणि कीर्ती मॅडमनी. आणि आज त्याची ग्रोथ, त्याची लेवल आणि आज हजारो महिला त्याच्यातून खूप छान पद्धतीने इन्कम घेत आहेत. त्यामुळे थँक्सफुल असणार आहे मी रिस्पेक्टेड राहुल सर आणि कीर्ती मॅडमची की त्यांनी आज हा प्लॅटफॉर्म ऑल महिलांसाठी क्रिएट केलेला आहे. नेक्स्ट, हे आहेत आपल्या कंपनीचे ज्वेलरी पार्टनर. जसं की राहुल सर आणि कीर्ती मॅडम हजबंड वाईफ आहेत, तसंच राजेश पाटील सर आणि समिता मॅडम पण हजबंड वाईफ आहेत. आणि आज त्यांनी जो काही ऑल महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला आहे, जी काही ज्वेलरी ते आज सगळ्या महिलांना सप्लाय करतायत ती खूप रेखीव आहे. आज ज्वेलरीमध्ये भरपूर सारे प्रकार आहेत, भरपूर सारे व्हरायटी आहेत ज्याची नावं सुद्धा आपल्याला माहिती नाहीयेत. पण आज आपण सिरियल मध्ये बघतो कुणीतरी वेअर केलेली असते आणि अशा प्रत्येक प्रकारची ज्वेलरी आपल्याला पाहिजे असते, आपल्याला आवडते घालायला. आपला एक तो छंद आहे की एखादी साडी वेअर केली तर त्याच्यावर मॅचिंग ज्वेलरी पाहिजे. आणि अशा प्रकारचा विचार आज समिता मॅडम करतात. बारीक गोष्टी त्यातल्या बघतात, कुठे काय वापरलं पाहिजे, ह्या ज्वेलरीवर काय सूट होईल, कशा पद्धतीत त्याची डिझाईन पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा आज राजेश पाटील सर आणि समिधा मॅडम यांना खूप छान अनुभव आहे. आणि त्या अनुभवाचा त्यांनी आज प्रत्युष मध्ये एक छान प्रकारे उपयोग केलाय आणि खूप छान अशी व्हरायटी ते ऑल महाराष्ट्रामध्ये प्रत्युषच्या महिलांना पुरवत आहेत. आणि प्रत्युषच्या महिला आज ऑल महाराष्ट्रामध्ये कस्टमर पर्यंत ती ज्वेलरी सप्लाय करत आहेत, कस्टमरला सेल करत आहेत. आणि आज कस्टमर बेस सगळा आज प्रत्युषच्या ज्वेलरीवर खूप खुश आहे. सो रिअली थँक्सफुल राहणार आहे मी राजेश पाटील सर आणि समिता मॅडम साठी की त्यांनी आज महिलांना एक ज्वेलरी मध्ये सुद्धा खूप छान व्यवसाय करण्यासाठी खूप छान प्रकारे ज्वेलरी ते आज आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. नेक्स्ट मॅम, हे आहे आपले मॅनेजमेंट राहुल सर, कीर्ती मॅडम आणि राजेश पाटील सर आणि समिता मॅडम यांची मी तुम्हाला ओळख करून दिली. पण आज आपण जर बघतो सोशल मीडियावर आपण आहोत, कोणी इंस्टावर असेल, कोण फेसबुकवर असेल, कोण कुणाचे स्टेटस बघत असेल, तर प्रत्येक जण प्रत्युष 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 आज हेच सगळीकडे तुम्हाला दिसत आहे, बरोबर. आणि बाकीचे पण तुम्हाला जे काही दुसरे अदर ऑनलाईन बिझनेस आहेत ते पण तुम्ही बघताय, मान्य आहे. मग प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न असणार आहे की प्रत्युषच का? आज बाहेर भरपूर सारे जॉब आहेत, भरपूर सारे ऑनलाईन बिझनेस आहेत, मग प्रत्युषच आम्ही का करायचं? तर प्रत्युष ही एक टेक्नॉलॉजी चा वापर करून केलेला बिझनेस प्लॅटफॉर्म आहे.
आणि ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या टेक्नॉलॉजीच्या वापरवर प्रत्यूषच्या महिलांनी कसा व्यवसाय करायचं ह्याचं प्रशिक्षण आज प्रत्यूष मधून मिळत आहे. जे लीडर आहे, जे मॅनेजमेंट आहे, हे तुम्हाला शिकवते की प्रत्यूषच्या टेक्नॉलॉजीचा वापर तुम्ही ह्या बिझनेस मध्ये कशा पद्धतीत करणार आहे. हे शिक्षण तुम्हाला, हे नॉलेज तुम्हाला प्रत्यूष मधून मिळत आहे. विजनरी मॅनेजमेंट आहे. प्रत्यूषने एक विजन ठेवलंय की मला काय करायचंय. जर मी हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे तर ह्या प्लॅटफॉर्म मधून माझ्या प्रत्यूषची ग्रोथ कशी होणार आहे, माझ्या प्रत्यूष मध्ये येणाऱ्या एक महिलाची आज ग्रोथ कशी होणार आहे, माझ्या प्रत्यूष मधल्या महिला कसे पैसे कमवणार आहेत, हे एक त्यांनी विजन ठेवले आहे. त्या विजनच्या माध्यमातून प्रत्यूषची त्यांनी स्थापना केलेली आहे. घर बसल्या महिलांना हा लाभ मिळणार आहे. फर्स्ट वेळेसच म्हटलं की घर बसल्या, आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी वाचलं पण असणार आहे की घर बसल्या हा बिझनेस मिळणार आहे, घर बसल्या व्यवसाय करण्याची संधी आहे. म्हणजे आज जे प्रत्यूष मध्ये महिला आहेत त्या कुठेही 2 तास 3 तास बाहेर कुठल्या प्रत्यूषच्या ऑफिसमध्ये जाऊन जॉब करत नाहीयेत, तर प्रत्येक महिला आज घरामधूनच हा व्यवसाय करत आहे. जो प्रत्यूषचा जो ग्राहक आहे, प्रत्यूषचा जो कस्टमर आहे, तो खुश ठेवायचा आणि तो खुश तेव्हाच राहणार आहे जेव्हा प्रत्यूषची क्वालिटी, प्रत्यूषची बेस्ट सर्व्हिस त्याच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि प्रत्यूष आज त्याच्यावरच काम करते की प्रत्यूषचे प्रत्येक प्रोडक्ट आहेत ते क्वालिटी बेस्ड आहेत आणि त्याचबरोबर बेस्ट सर्व्हिस आज प्रत्यूषच्या ग्राहकांना मिळत आहे. त्याच्यामुळे आज प्रत्यूष एक टेक्नॉलॉजी बेस्ड विजनरी मॅनेजमेंटवर आणि त्याचबरोबर घर बसल्या व्यवसाय करण्याची संधी महिलांना देत आहे आणि क्वालिटी प्रोडक्ट आणि बेस्ट सर्व्हिसवर आज प्रत्यूष काम करते. त्यामुळे डेफिनेटली प्रत्यूषच करायचंय, हा आमचा एक तुम्हाला सगळ्यांना सांगणं असणार आहे. विजन, आज जर विजन आहे, राहुल सर, कीर्ती मॅडम ह्या सगळ्यांनी एक विजन ठेवलंय की प्रत्यूष काय विजन आहे. तर प्रत्यूष हा सर्वसामान्य, जसं की महिला आहेत, प्रत्येक जण महिला बाहेर जाऊन काम करू शकत नाही, कुणाचं शिक्षण नाहीये, कुणाची परिस्थिती कमी आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत, बरोबर आहे. काही जणांचं शिक्षण झालेलं आहे पण जॉबला बाहेर जाऊ शकत नाहीयेत, अशाही काही महिला आहेत. म्हणजे या सगळ्या आपण ज्या महिला आहोत त्यांच्यापर्यंत हा बिझनेस पोहोचवणं, आर्थिकदृष्ट्या त्यांना स्वावलंबी बनवणं, इंडिपेंडेंट बनवणं, हे प्रत्यूषचं एक विजन आहे. एक व्यवसायाची संधी त्यांच्यापर्यंत उपलब्ध करून देणं आणि संपूर्ण भारतामध्येच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा प्रत्यूषचं जाळं पसरवणं. आज बघायला गेलं तर ऑल महाराष्ट्रामध्ये आणि सगळीकडेच आज काही दिवसांनी, काही वर्षांनी तुम्हाला सगळीकडे प्रत्यूषच दिसणार आहे. जसं की आता तर आपण सगळीकडे सोशल मीडियावर बघतच आहोत, पण यापुढेही तुम्हाला प्रत्यूष सगळीकडेच दिसणार आहे. हे एक प्रत्यूषने एक विजन ठेवलेलं आहे आणि त्या विजनवर आज प्रत्यूष काम करत आहे. आज प्रत्यूष बघायला गेलं तर एक छोटंसं बाळ आहे. म्हणजे जसं की आता आपण बघतो काही कंपन्या आहेत की त्याला 20 वर्ष, 25 वर्ष, 35 वर्ष झालेली आहेत, पण आज प्रत्यूषला फक्त 3 ते 3.5 वर्ष झालेत आणि आज 3 ते 3.5 वर्षामध्ये आज प्रत्यूषने धुमाकूळ घातलेला आहे. म्हणजे जर बाळ असताना जर प्रत्यूष एवढं विजन ठेवून काम करतंय तर ते तारुण्यात आल्यानंतर काय धुमाकूळ घालणार आहे हाही तुम्ही विचार करू शकताय. नेक्स्ट थोडस वर घ्या मॅडम स्लाइड. हॅलो अपर्णा मॅम, थोडस झूम करा. प्रत्यूषचं मिशन आहे की आज आपण बघतो खूप सारे ब्रँडेड काही वस्तू आहेत, त्यांना एक नाव रूप आलेलं आहे, बरोबर आहे. तसंच प्रत्यूषचं सुद्धा एक ब्रँड तयार होणार आहे ऑल महाराष्ट्रामध्ये. मॅडम थोडस झूम करा. आणि प्रत्यूष मध्ये एक बघायला गेलं तर 1 लाखाच्या वर परिवार प्रत्यूषचा इन्कम घेणार आहेत प्रत्यूष मध्ये येऊन. 20,000 आणि 300 पर्यंत. आणि थोडस झूम करा स्क्रीन. 300+ स्टोर आज प्रत्यूषचे ऑल महाराष्ट्रामध्ये असणार आहेत. 1 लाखाच्या वर आज प्रत्यूषचे डिस्ट्रीब्युटर प्रत्यूष मध्ये इन्कम घेणार आहेत. अशा भरपूर साऱ्या गोष्टींवर, भरपूर साऱ्या मिशनवर आज प्रत्यूष छानपणे वर्क करत आहे. नेक्स्ट स्लाइड मॅडम. सो मी तुम्हाला मॅनेजमेंट ओळखून दिली, परत त्याचबरोबर जे काही आपलं मिशन आहे, विजन आहे, पण प्रत्येकाला एक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण काम करतोय तर नक्कीच आपल्या मनामध्ये कुठेतरी शंका असते की मी ज्या प्लॅटफॉर्मवर काम करणार आहे त्या प्लॅटफॉर्मवर मी विश्वास ठेवू शकते का, ट्रस्ट ठेवू शकते का. तर नक्कीच तुम्ही आज प्रत्यूषवर ट्रस्ट ठेवू शकताय आणि ट्रस्टेड आज बिझनेस प्लॅटफॉर्म आहे हा. तुम्ही ते सर्टिफिकेट झूम करून बघू शकताय. पॅन सर्टिफिकेट आहे, कॅन सर्टिफिकेट आहे, ह्या सगळ्या सर्टिफिकेट तुम्ही नक्कीच स्क्रीनशॉट काढून बघू शकता. जे काही प्लॅटफॉर्मवर आपण वर्क करणार आहेत आणि तुम्ही येणार आहात या प्लॅटफॉर्मवर काम करायला तर नक्कीच तुम्ही एका ट्रस्टेड
प्लॅटफॉर्मवर काम करणार आहात. नेक्स्ट. सो हे आहेत आपले प्रोडक्ट की ज्या प्रोडक्टवर आपण आज प्रत्युषमध्ये काम करतोय आणि काम करणार आहोत. ज्या नवीन महिला आज प्रत्युषमध्ये इन होणार आहेत, तर ह्या सगळे प्रोडक्ट आज आपल्याकडे अवेलेबल आहेत. ह्या प्रोडक्टवर आज प्रत्येक महिला आज इन्कम घेत आहे सेलिंगच्या माध्यमातून. जसं की साडी आहे, ज्वेलरी आहे, कुर्तीज आहेत, रेडीमेड ब्लाऊज आहेत, नाईट गाऊन आहे, नाईट ड्रेस आहेत, सॅनिटरी पॅड आहेत आणि लहान मुलांचे खणांचे पैठणींचे ड्रेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. नेक्स्ट मॅम. आणि बघायला गेलं तर दर 6 महिन्याला 1 वर्षाला आपल्याकडे एक नवीन प्रोडक्ट आपण लॉन्च करतो आणि त्या प्रोडक्टवर आपण छानपैकी काम करतो, इन्कम घेतो. सो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत व्यवस्थितपणे पोहोचल्या असतील, क्लिअर झाल्या असतील, तुम्हाला समजल्या असतील तर नक्कीच तुम्ही चॅट बॉक्स मध्ये येस टाईप करा. तर तुमच्यापर्यंत व्यवस्थितपणे ह्या गोष्टी क्लिअर झाल्यात, माझा आवाज क्लिअर आहे, मी जे सांगते ते तुम्हाला बरोबर समजत आहे. पण खूप जणांना प्रश्न असणार आहे की मॅडम तुम्ही हे जे सांगताय पण आम्ही आलोय प्रत्युष मध्ये वर्क कसं करायचंय, नेमकं प्रत्युष मध्ये काय करायचंय आम्हाला, हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही लिंक जॉईन केली. ठीक आहे. तर इथून पुढे मला फक्त तुमचे 10 मिनिटं द्या आणि तुम्हाला व्यवस्थितपणे प्रत्युष मध्ये आल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीत वर्क करायचंय हे क्लिअर होऊन जाईल. तर प्रत्युषचे काही मॉडेल आहेत आणि त्या मॉडेलवर आपल्याला वर्क करायचंय आणि त्या माध्यमातून आपल्याला प्रत्युष मध्ये इन्कम घ्यायचं आहे. तर फर्स्ट मॉडेल आहे प्रत्युषचा ऑनलाईन बिझनेस मॉडेल. तर तुम्ही बघताय इथे एक कंपनी आहे, इथे स्वतः आपण आहात आणि कस्टमर आहेत, ग्राहक आहे. डायरेक्ट कंपनीच्या माध्यमातून आपण काय करतोय, ग्राहकापर्यंत माल सप्लाय करतोय. राईट. ज्यावेळेस तुम्ही प्रत्युष मध्ये येताय, ज्यावेळेस तुम्ही प्रत्युष मध्ये येणार त्यावेळेस तुम्हाला प्रत्युषच्या ग्रुपला ऍड केलं जातं आणि तिथे तुम्हाला डेली बेसिसवर प्रत्युषचे जे प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टचे तुम्हाला 1000+ पुढे असे प्रोडक्ट मिळतात, फोटोज मिळतात, त्याचे अपडेट मिळतात, त्याची प्राइस मिळते, त्याचं डिस्क्रिप्शन मिळतं. ज्यावेळेस तुम्ही हे प्रोडक्ट सेल करता समोर कस्टमरला तुम्ही प्रोडक्ट कसे सेल करणार, तर तुमचा स्टेटस असेल, तुम्ही एखादा छोटासा व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करू शकताय आणि त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला असेल, तुमच्या स्टेटसला असेल, त्या तुम्हाला जे तुमचे जवळचे नातेवाईक असतील, तुमचे फ्रेंड सर्कल असतील, तुमच्या एरियामध्ये कोणते प्रोडक्ट जाणार आहेत हे तुम्हाला माहिती असतं. आपल्या एरियामध्ये म्हणा, अगर माझ्याकडून कोणते प्रोडक्ट लोक घेतील आणि कशा पद्धतीत ते असतील, डेली यूज असतील, पार्टी वेअर असेल, काठपदर असेल, जसं काही असेल तसे प्रोडक्टचे फोटो तुम्ही तुमच्या स्टेटसला, तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुम्ही ते टाकू शकताय आणि त्याच्या खाली तुम्ही प्राइस. पण इथे बघायला गेलं तर एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगेल, तुम्ही एखादा फोटो स्टेटसला ठेवलाय आणि एखाद्या कस्टमर तुम्हाला ती ऑर्डर देत आहे, तुम्हाला त्याची प्राइस विचारते आणि त्याची प्राइस साधारण एक्झाम्पल घ्या की त्या साडीची प्राइस 1000 रुपये आहे. तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे 100 रुपये मार्जिन ऍड करताय. तुम्ही कस्टमरला 100 रुपये मार्जिन ऍड करून समोर 1100 रुपयाला कस्टमरला सेल करताय. कस्टमर तुम्हाला 1100 रुपये पेमेंट करताय आणि कस्टमर ऍड्रेस सेंड करताय. तो ऍड्रेस तुम्ही कंपनीकडे सेंड करताय आणि कंपनीकडे पेमेंट करताय. कंपनीकडे पेमेंट करत असताना कंपनी तुम्हाला जे काही प्रोडक्ट आहेत आपले, त्या प्रत्येक प्रोडक्टवर तुम्हाला जी काही प्राइस आहे त्याच्यावर 10% लेस करते. म्हणजे 1000 रुपयाचे प्रोडक्ट तुम्हाला 900 रुपयाला 10% लेस करून मिळते. म्हणजे हे 900 रुपये तुम्ही कंपनीला पेमेंट करता आणि कस्टमरचा ऍड्रेस सेंड करता. कंपनीच्या माध्यमातून ऑल महाराष्ट्रामध्ये तुमचं कस्टमर कुठे असेल तिथे तुमच्या फ्री शिपिंगच्या माध्यमातून ती ऑर्डर कस्टमर पर्यंत पोहोचते. म्हणजे एका प्रोडक्ट मागे तुम्ही बघायला गेलं तर 100, 200, 300 रुपये मार्जिन इझिली तुम्ही कमवू शकता. आज आनंद होतोय की आमचे प्रत्युषचे डिस्ट्रीब्युटर एका प्रोडक्ट मागे 400, 500, 600 रुपये सुद्धा कमवतात. जे की आमचं सांगणं त्यांना असतं की आपण प्रत्युष मध्ये कमवायला आलोय तर आपण लोकांकडून पण जास्त नाही घ्यायला पाहिजे. ही शिकवण पण आम्ही आज प्रत्युषच्या सगळ्या डिस्ट्रीब्युटरला देतो. आपण खुश राहायला पाहिजे आपल्या डिस्काउंटवर आणि कमीत कमी मार्जिनवर. आणि जर तुम्ही कमीत कमी मार्जिन लावून तुम्ही जर प्रत्युषचे प्रोडक्ट समोर सेल करताय तर तुमच्याकडे कस्टमर बेस टिकून राहतो. त्याच्यापर्यंत आपले प्रत्युषचे प्रोडक्ट जातात. ज्यावेळेस तो वेअर करतो त्यावेळेस तो खुश होतो की मला छान प्राइस मध्ये छान प्रोडक्ट मिळाले. आज एका प्रोडक्ट मध्ये इझिली तुम्ही ऑनलाईन बेसिसवर 100, 200, 250, 300 रुपये मार्जिन इझिली तुम्ही घेऊ शकताय. हे आहे आपलं ऑनलाईन बिझनेस मॉडेल. नेक्स्ट. सो आपलं सेकंड मॉडेल आहे ऑफलाईन बिझनेस मॉडेल. ऑफलाईन बिझनेस मॉडेल म्हणजे आजपर्यंत आपण बघत आलेलो आहे. आज आपण ह्याच्यावरच काम करतोय. आज प्रत्युषचे डिस्ट्रीब्युटर जरी नसताल, अगर प्रत्युषचे डिस्ट्रीब्युटर जरी असताल तरी आजपर्यंत आपण ऑफलाईन बिझनेस मॉडेलवर काम करतोय.
आज तुम्ही सुद्धा करताय जे प्रस्तुतचे डिस्ट्रीब्युटर नाहीये, पण तिथे तुम्हाला इन्कम नाहीये. पण जर तुम्ही प्रस्तुतचे डिस्ट्रीब्युटर आहात आणि ऑफलाईन बिझनेस मॉडेलवर काम करताय तर तिथे तुम्ही इन्कम घेताय. म्हणजे कसं, आज जर तुम्ही एखाद्या तुमच्या जवळच्या स्टोअरमध्ये जवळच्या दुकानामध्ये जाताय, साडी खरेदी करून आणताय आणि प्रत्येक महिलेचा एक गुण असतो की काही वस्तू आणली की घरच्यांना दाखवायची, जावला दाखवायची, शेजारी दाखवायची, मैत्रिणीला दाखवायची, बरोबर. आपण ती वस्तू दाखवतो, ज्यावेळेस आपल्या मैत्रिणीला दाखवतो त्यावेळेस ती मैत्रीण विचारते आपल्याला की ही वस्तू कुठून घेतलीस, कितीला घेतलीस. त्यावेळेस आपण त्या दुकानदाराची काय करतो, पब्लिसिटी करतो की अशा अशा दुकानातून मी आणली, आणि ती लेडीज सुद्धा दुसऱ्या दिवशी जाऊन तिथून खरेदी करून येते. आल्यानंतर ती तुम्हाला दाखवते की मी तिथून खरेदी केली. अगं तुमच्या सोबत तुम्ही तिला घेऊन जाता. तिथले दुकानदारवाले तुम्हाला कुठला बेनिफिट देतात का, कुठलं प्रॉफिट देतात का? तुम्ही त्यांची पब्लिसिटी करताय, तुम्ही त्यांना कस्टमर देताय, पण ते दुकानदारवाले तुम्हाला कोणतंच प्रॉफिट देत नाही. पण आज जर तुम्ही प्रत्युष डिस्ट्रीब्युटर आहात आणि प्रत्युषचे स्टोअर आज ऑल महाराष्ट्रामध्ये आहे, जर तुम्ही नियर बाय स्टोअर मध्ये स्वतः जाताय तुम्हाला डिस्काउंट आहे. जर तुम्ही कस्टमर घेऊन जाताय, तुमच्या मैत्रिणीला घेऊन जाताय, मैत्रिणीची जी काही खरेदी होते त्या खरेदीवर तुम्हाला तिथे 5 ते 10% डिस्काउंट मिळतोय. ऑफलाईन मध्ये तुम्ही तिथे बरोबर 10 ते 15% डिस्काउंट घेऊ शकताय. म्हणजे एका मैत्रिणीच्या खरेदीवर जर तिची 2,000ची, 5,000ची, 10,000ची जर खरेदी होते तर त्या 10,000च्या खरेदीवर तुम्हाला 1,000 रुपये प्रॉफिट तुम्ही तिथे घेताय. जे आजपर्यंत तुम्ही कोणत्याही दुकानामध्ये कस्टमर घेऊन गेल्यानंतर तुम्हाला जे प्रॉफिट मिळालं नव्हतं ते आज तुम्हाला ऑफलाईन मध्ये प्रत्युषच्या स्टोअर मधून पण मिळणार आहे. हे तुमच्या नियर बाय स्टोअर मध्ये झालं. पण एक उदाहरण द्यायचं झालं तर मी आहे लातूरमध्ये आणि माझं कस्टमर आहे पुण्यामध्ये. आता माझ्या पुण्याच्या कस्टमरला मला ऑफलाईन सर्व्हिस द्यायची, त्याला ऑनलाईन साडी नकोय, त्याला प्रोडक्ट बघून परचेसिंग करायची, तर मी पुण्यामध्ये जे काही स्टोअर आहे त्या स्टोअरचा मी त्यांना ऍड्रेस देणार आणि त्या स्टोअरला त्यांना पाठवणार. ज्यावेळेस ते त्या स्टोअरमध्ये जाऊन खरेदी करतील त्या खरेदीवर तिथले स्टोअर ओनरवाले तुम्हाला फोन पे करतात, तुमचा डिस्काउंट जो काही असेल तो. म्हणजे तुम्ही तुमच्या सिटीमधून अदर सिटी मधल्या कस्टमरला सुद्धा ऑफलाईन सर्व्हिस देऊ शकताय आणि तुमचं प्रॉफिट, तुमचा बेनिफिट तुम्ही ऑफलाईन सर्व्हिस मधून घेऊ शकताय. हे आहे आपले सेकंड मॉडेल, ऑफलाईन बिझनेस मॉडेल. नक्की तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट, आज हे तिसरं मॉडेल आहे रेफरल बिझनेस मॉडेल. आणि आज बघायला आणि सांगायला आनंद आहे की आज मी सुद्धा ह्या मॉडेलवर खूप खुश आहे आणि खूप छान काम करते आणि छान इन्कम घेतलेलं आहे. आणि आज कंपनी मधले सगळे लीडर्स आहेत ते सगळेजण आज रेफरल बिझनेस मॉडेलवर खूप छान पद्धतीने वर्क करून आज लाखो रुपये आज त्यांनी रेफरल वरून कमवलेले आहेत. जसं की मगाशी ऑफलाईन बिझनेस मॉडेल मध्ये मी म्हटलं की तुम्ही एका दुकानाची पब्लिसिटी करताय, त्या पब्लिसिटी मध्ये तुम्हाला प्रॉफिट नाहीये. पण जर तुम्ही प्रत्युषची पब्लिसिटी करताय, प्रत्युषचं तुम्ही एखाद्या महिलेला सांगताय, प्रत्युषचे तुम्ही ऍडव्हर्टाईज करताय, प्रत्युषचे जर तुम्ही सोशल मीडियावर ऍड टाकताय, पोस्ट टाकताय, बरोबर, तर तिथून तुम्हाला कुठून तरी तुमचे जे नवीन लोक आहेत, नवीन गेस्ट आहेत, नवीन मैत्रिणी आहेत, तुमचे नातेवाईक आहेत, हे तुम्हाला विचारणार आहेत की हा काय आहे, हे तू काय ठेवते स्टेटसला. आणि त्यानंतर तुम्ही त्यांना हा बिझनेस मॉडेल, ही बिझनेस पद्धत तुम्ही त्यांना सांगणार आहात. आणि ते सांगितल्यानंतर ते ज्यावेळेस प्रत्युष मध्ये तुमच्या माध्यमातून प्रत्युष मध्ये इन होतील त्यावेळेस तुम्हाला इथे प्रॉफिट मिळणार आहे, त्यावेळेस तुम्हाला इथे इन्कम मिळणार आहे. आज आपण प्रत्युष मध्ये येतोय तर प्रत्युष मध्ये प्रत्येक महिला इन्कम घेण्यासाठी येणार आहे. म्हणजे प्रत्युषची पब्लिसिटी सुद्धा तुमची इथे फुकट जाणार नाहीये. जर तुम्ही प्रत्युषची पब्लिसिटी करताय, प्रत्युषचं ऍडव्हर्टाईज करताय, तर तुम्ही इथे इन्कम घेणार आहे प्रत्युषच्या पब्लिसिटीवर सुद्धा, प्रत्युषच्या ऍडव्हर्टायझिंगवर सुद्धा. जर प्रत्युषचे ऍडव्हर्टायझिंग करायची असेल, जर प्रत्युषची पब्लिसिटी करायची असतील तर नक्कीच राहुल सरांनी खूप मोठमोठ्या हिरो हिरोईनला ऍड दिली असती, करा म्हणून सांगितलं असेल आणि त्यांच्याकडून त्यांनी एक पब्लिसिटी करून घेतली असती आणि जो काही लाखो रुपयांचा खर्च असेल तो त्यांना दिला असता. पण आज प्रत्युषचं विजन आहे सरांचं की मला महिलांना सक्सेस करायचंय आणि मग तो पैसा त्यांच्यात वाटण्यापेक्षा, त्यांना देण्यापेक्षा तोच पैसा मी माझ्याच डिस्ट्रीब्युटर मध्ये डिस्ट्रीब्युट करेन. आणि त्या माध्यमातून एखाद्या बिझनेसचं पब्लिसिटी केल्यानंतर जर आपल्याकडे एखादी महिला येते आणि ह्या बिझनेस मध्ये आपल्या माध्यमातून जर जॉईन होते तर त्या माध्यमातून आपल्याला इथे 700 रुपये इन्कम येतो. जर मी एखाद्या महिलेला बिझनेस दिल्यानंतर ती ह्या बिझनेस मध्ये आले तर तिच्या माध्यमातून मला इथे 700 रुपये प्रत्युष इन्कम देणार आहे. त्याच एका महिलेने बिझनेस मध्ये आल्यानंतर ती तिचा बिझनेस स्टार्ट करणार आहे, ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल आणि रेफरल असेल. ज्यावेळेस ती एखाद्या महिलेला बिझनेस देईल त्यावेळेस ती सुद्धा तिथे इन्कम घेणार आहे आणि मी सुद्धा वरती इन्कम घेणार आहे. म्हणजे एक लेवल, आपण एका लेवल पर्यंत आपल्याला इन्कम मिळणार आहे. म्हणजे इथे आपण 10 लेवल पर्यंत इन्कम घेतो.
हा आहे रेफरल बिझनेस मॉडेल. नक्कीच तुमचा क्लिअर झालं असेल, समजलं असेल. येस, नेक्स्ट मॅम. ह्या लेवल आहेत, जसं की मी तुम्हाला सांगितले की 10 लेवल पर्यंत आपण एक इन्कम घेऊ शकतो. ग्रुप इन्सेंटिव्ह मॉडेल आहे हे. जसं की फर्स्ट इन्कम तुम्हाला 700 रुपये राहणार आहे, सेकंड तुम्हाला 200 रुपये राहणार आहे, आणि त्यानंतर तुम्हाला परत जो काही इन्कम येणार आहे हा 10 लेवल पर्यंत तुम्हाला इन्कम ह्याच्यामध्ये येणार आहे. आज टीम इन्कम तुम्हाला मिळतो आणि त्या टीम इन्कमच्या माध्यमातून पण तुमची छान पद्धतीने प्रत्युष मध्ये ग्रोथ होते. नेक्स्ट मॅम. नेक्स्ट मॅम, दीपाली मॅम. सो हे आहे तर स्टोर बिझनेस मॉडेल. आतापर्यंत तुम्ही ऑनलाईन कसं करायचे, प्रोडक्ट सेल कसे करायचे ते बघितले, ऑफलाईन कस्टमरला सर्व्हिस कशी द्यायची, त्यातून आपला बेनिफिट कसा घ्यायचा ते मॉडेल बघितलं, रेफरल मॉडेल बघितलं. एखाद्या महिलेला आपण बिझनेस देऊ शकतो, त्या बिझनेसच्या माध्यमातून तिला आणू शकतो, आणि प्रत्येक महिला करायचं बघते, प्रत्येक महिलेला एक जिद्द आहे, प्रत्येक महिला करू शकते, प्रत्येक महिलेमध्ये पॉवर आहे. फक्त तिच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचंय आणि तिला हा बिझनेस मॉडेल सांगायचंय. त्यानंतर आपल्याकडे चौथा मॉडेल आहे स्टोर बिझनेस मॉडेल. स्टोर बिझनेस मॉडेल म्हणजे होम शॉपी आणि मेगा स्टोर. होम शॉपी म्हणजे खूप महिला आहेत की आज होलसेल दुकानामधून माल आणतात आणि घरातून सेल करतात. जर खूप महिलांना जर तसं करायचं असेल, काही महिलांना जर घरातून प्रोडक्ट आणून जर सेलिंग करायची असेल, तर तुम्ही होम शॉपी घेऊ शकता. एक छोटासा बिझनेस तुम्ही तुमच्या घरातून स्टार्ट करू शकताय. होम शॉपीसाठी तुम्हाला 20,000 रुपयाची परचेसिंग करावी लागते, आणि 20,000 तुम्हाला 33% डिस्काउंटने ऑन डीपी तुम्हाला 30,000चा माल मिळतो. म्हणजे 20,000 रुपये तुम्ही कंपनीला पेमेंट करता आणि तुमच्या चॉईसने तुम्ही इथे प्रोडक्ट सिलेक्ट करून 30,000 ऑन डीपीचा माल तुम्ही घेताय. पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या घरातूनच हा बिझनेस करायचा आहे, पण एक छानपैकी रॅक सिस्टीम असणं कंपल्सरी आहे. हे आहे होम शॉपिंग. मेगा स्टोर. मेगा स्टोर साठी तुम्हाला इथे 10 ते 15 लाखाची इन्व्हेस्ट करायची आहे, आणि जसं की जिल्ह्यामध्ये तुम्हाला एकच मेगा स्टोर दिलं जातं. जर मोठी सिटी असेल, मोठं डिस्ट असेल, तर तिथे तुम्हाला अंतर बघून तुमचे 2-3 मेगा स्टोर तिथे दिले जातात. सो मेगा स्टोर साठी 10 ते 15 लाख इन्व्हेस्ट आहे, आणि त्याच्यासाठी काही फॅसिलिटी आहेत मेगा स्टोरला दिलेल्या, जे की ऑनलाईन, जे की प्रत्युषचे रिटेल ग्रुप आहे त्याच्यावर तुम्ही पोस्ट टाकून तुम्हाला ऑनलाईन बेस मिळतो. त्याचबरोबर तुम्ही ऑफलाईन कस्टमरला सर्व्हिस देऊ शकता, ऑफलाईन डिस्ट्रीब्युटर येतात त्यांना सर्व्हिस देऊ शकताय. त्याचबरोबर जे काही होम शॉपी आहेत, जे 20,000ची परचेसिंग करतायत, 10,000ची 5,000ची परचेसिंग करतायत, त्यांना तुम्ही माल सप्लाय करू शकताय. आणि त्याचबरोबर रिटेल कस्टमर जे की प्रत्युष इन नाहीयेत, पण त्यांना आपले प्रत्युषचे प्रोडक्ट घ्यायचे आहेत, असे जे काही अदर कस्टमर आहेत त्यांना पण तुम्ही प्रत्युषचे प्रोडक्ट सेल करू शकताय. हे आहेत तुम्हाला दिलेल्या फॅसिलिटी. त्याचबरोबर काही रिक्वायरमेंट आहेत. रिक्वायरमेंट म्हणजे तुमचं 400 स्क्वेअर फूटचं मिनिमम तुमचं शॉप पाहिजे, आणि त्याचबरोबर ग्लास सेटअप तुमचा व्यवस्थित पाहिजे. ह्या सगळ्या रिक्वायरमेंट तुम्हाला व्यवस्थितपणे पाळायच्या आहेत, आणि त्यानंतर तुम्ही जर तुमचं योग्य असेल तर नक्कीच तुमच्या सिटीमध्ये तुम्हाला तिथे मेगा स्टोर दिलं जातं. म्हणजे आज एक महिला आणि आज प्रत्युषच्या स्टोर ओनर खरंच महिला आहेत, पण ग्रेट आहेत की आज त्यांना बिझनेस मधलं बी सुद्धा माहिती नाहीयेत, पण आज त्या धुमाकूळ घालतात, जे की ऑल महाराष्ट्रामध्ये स्टोर ओनर खूप छान पद्धतीने 1 लाख रुपयापासून ते 10 लाख करोडो पर्यंत आज त्यांचा व्यवसायामध्ये व्यवहार होत आहे. सो ह्या फक्त महिला आहोत आपण, पण जर ठरवलं तर नक्कीच आपण करू शकतो, आणि आज स्टोर ओनर वाले ते करून दाखवत आहेत. आणि होम शॉपी वाले सुद्धा खूप छान पद्धतीने आज प्रत्युषचे प्रोडक्ट सेल करतायत, आणि मंथली त्यांनी रिपर्चेसिंग आज प्रत्युष मधून करत आहेत. नेक्स्ट. सो सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर सांगितलेल्या आहेत, व्यवस्थितपणे सांगितलेल्या आहेत, तुमच्यापर्यंत नक्कीच त्या पोहोचल्या असतील, तुम्हाला समजल्या असतील. काय मॅनेजमेंट आहे, काय विजन, काय मिशन, काय रेफरल मॉडेल, काय ऑनलाईन पद्धत, काय ऑफलाईन पद्धत, होम शॉपिंग घेतल्यानंतर काय बेनिफिट आहे, आणि मेगा स्टोर घेतल्यानंतर काय करता येईल, या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्यात. कुठेतरी तुम्हाला मनामध्ये आलंय की इजी आहे, सोपं आहे, आपण करू शकतो, आणि मला करायचंय, मला तुमच्या प्रत्युषच्या ग्रुपमध्ये ऍड व्हायचंय. आलं का? जसं की तुम्ही एखाद्या मैत्रिणीला म्हणताय की मला तुमचा जो काही व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये ऍड करा, ती मैत्रीण तुम्हाला लगेच करते. पण इथे तुम्हाला प्रत्युषच्या ग्रुपला, प्रत्युषच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला, प्रत्युषच्या परिवारामध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर येथे तुम्हाला एक छोटंसं सबस्क्रिप्शन घ्यायचंय.
कारण की कोणत्याही गोष्टीचं फुकट दिलं तर त्याची व्हॅल्यू राहत नाही, अजिबात राहत नाही. पण जर आपण कुठल्या तरी छोटीशी जरी इन्व्हेस्ट केली तर त्याचं व्हॅल्यू आपल्याला क्रिएट होते की अरे मी इथे पैसे लावलेत, अरे मी इथे पैसे गुंतवलेत. आपण जर कुणाला पैसे जरी दिले तरी आपल्याला दहा आपल्या डोक्यात येतं की हिला मी 5 रुपये दिले, तिला मी 15 रुपये दिले, तिला मी 5,000 रुपये दिले, 10,000 रुपये दिले. ही छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात पैशांचा व्यवहार असल्यावर. मग आज जर तुम्ही सबस्क्रिप्शन घेताय तर तुम्हाला एक तळमळ राहते की मी सबस्क्रिप्शन घेतलंय, मी प्रत्युषचं सबस्क्रिप्शन घेऊन प्रत्युष मध्ये इन झालेली आहे. त्याच्यामुळे प्रत्युषचं सबस्क्रिप्शन तुम्हाला घ्यावं लागतं आणि प्रत्युषचं सबस्क्रिप्शन आहे 1999 रुपयाचं. आणि 1999 मध्ये तुम्हाला प्रत्युष एक छानपैकी साडी अशी गिफ्ट म्हणून देते. आणि 1999 मध्ये तुम्हाला ऑल फॅसिलिटी प्रत्युषच्या मिळतात. आणि हा लाईफ टाइम तुम्हाला बिझनेस मिळतो. वन टाइम तुमचं एक सबस्क्रिप्शन असणार आहे, लाईफ टाइम साठी तुम्हाला हा बिझनेस असणार आहे. आणि हा बिझनेस फक्त तुमच्यापर्यंत मर्यादित नसणार आहे, तर पिढ्याने पिढ्या चालणारा बिझनेस असणार आहे. जसं की तुमच्या मागे सुद्धा तुम्ही नॉमिनी म्हणून तुमच्या घरामध्ये जो कोणी असेल त्या व्यक्तीला तुम्ही हा बिझनेस देऊ शकतात. म्हणजे 1999 मध्ये तुम्हाला शिक्षण मिळणार आहे, तुम्हाला नॉलेज मिळणार आहे. रात्रीच्या 9 ते 10च्या मीटिंग्स आहेत, त्या मीटिंग मधून तुम्हाला ट्रेनिंग मिळणार आहे. कसा बिझनेस करायचा आहे, लोकांशी कसं बोलायचंय, कशा पद्धतीत आपली ग्रोथ करायचे, आपला चेक वाढण्यासाठी आपल्याला काय करायचंय, या सगळ्या गोष्टीचं नॉलेज तुम्हाला रात्रीच्या 9 ते 10च्या मीटिंग्स मध्ये मिळणार आहेत, फक्त 1999चं सबस्क्रिप्शन घेऊन. आज लीडर लोक असतील फक्त हे सबस्क्रिप्शन घेऊन इन झालेत आणि आज बघायला गेलं तर लाखो रुपये आज प्रत्युष मध्ये ते कमवत आहेत. वेगवेगळ्या ऑफर आहेत, त्या ऑफरचा बेनिफिट तुम्हाला घेता येतो. आज प्रत्युष मध्ये मान्सून ऑफर चालू आहे, जसं की आज तुम्ही प्रत्युष मध्ये 10% डिस्काउंट तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन मध्ये आहे. पण जर तुम्ही ऑफलाईन जाताय तर तुम्हाला तिथे 20% डिस्काउंट मिळणार आहे. जर तुम्ही ऑनलाईन खरेदी करताय वन प्रोडक्ट तर तिथे तुम्हाला 20% डिस्काउंट आहे, फक्त शिपिंग तुम्हाला पे करायची. जर तुम्ही 5,000ची खरेदी करताय तर तिथे तुम्हाला ऑन डीपी 7,500चा स्टॉक येतोय. जर तुम्ही 10,000ची खरेदी करताय तर 15,000चा स्टॉक येतोय. ह्या वेगवेगळ्या दर महिन्याला आपल्याला प्रत्युष ऑफर देतो आणि त्या ऑफरचा सुद्धा आपण छान पद्धतीने इथे बेनिफिट घेतो. येस, तशीच ऑफर सबस्क्रिप्शन साठी सुद्धा मान्सून ऑफर लावलेली आहे. जसं की 1999 मध्ये आपण सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला मिळतात, तसंच तुम्हाला 1599 रुपयामध्ये आज जर तुम्हाला ह्या प्रत्युषच्या परिवारमध्ये सामील व्हायचं असेल तर तुम्ही 1599 रुपयामध्ये रजिस्ट्रेशन करून प्रत्युष मध्ये इन होऊ शकताय. ऑल फॅसिलिटी तुम्हाला प्रत्युषचे मिळणार आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. फक्त प्रत्युष कडून जी गिफ्ट म्हणून तुम्हाला साडी येणार आहे ती साडी तुम्हाला 1599 मध्ये येणार नाही. बाकीच्या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला 1599 रुपयामध्ये मिळणार आहे. सो नक्कीच तुम्हाला ह्या प्रत्युषची लिंक, ह्या प्लॅटफॉर्मची लिंक तुम्हाला ज्या कोणी डिस्ट्रीब्युटरने दिलेली आहे त्यांना तुम्ही हा मीटिंग संपल्यानंतर एक थँक्सफुलचा मेसेज पाठवा आणि तुमचं सबस्क्रिप्शन 1599 मध्ये हे करून घ्या. कारण की एक ऑफर म्हटल्यानंतर महिलेमध्ये एक उत्सुकता असते, कुठे सेल लागला, कुठे महासेल लागला की आपण पळतीवर जातो. तिथे काय करतो, एक साडी घेतो, एका साडीसाठी जातो आणि 5,000ची खरेदी करून येतो. आणि ती 5,000ची खरेदी कुठे ठेवतो, आपण कपाटामध्ये ठेवतो. त्यातून तुम्हाला किती रुपये मिळतात, 1 रुपया सुद्धा आपल्याला मिळत नाहीये. पण तरी सुद्धा ऑफर लागले, त्या ऑफरच्या साठी तुम्ही त्या सेल मध्ये जातात. मिस्टर तयार नसतात सोबत यायला तरी सुद्धा त्यांना घेऊन जाता आणि काय करतो आपण खरेदी करून घेऊन येतो आणि ती आणलेल्या साड्या, ती ज्वेलरी जे काही असेल ते कपाटात ठेवतो. त्याच्यापासून आपल्याला 1 रुपया मिळत नाही. पण जर तुम्ही ह्या ऑफरचा बेनिफिट घेताय, जर तुम्ही 1599 मध्ये रजिस्ट्रेशन करताय तर ह्या ऑफरच्या बेनिफिटच्या माध्यमातून तुम्ही प्रत्युष मधून इन्कम घेणार आहात. हे पैसे तुमचे असेच नाहीत जाणार, हे पैसे तुमचे तसेच कपाटामध्ये नाही राहणार, हे पैसे तुमचे तसेच प्रत्युष मध्ये नाहीत राहणार. तर लाईफ टाइम साठी तुम्ही प्रत्युष मध्ये बिझनेस करणार आहात आणि इन्कम घेणार आहात, हे लक्षात घ्या. म्हणजे जिथे आपण वेस्ट करतो तिथे काही सुद्धा प्रॉफिट मिळत नाही, तिथे आपण पैसे वेस्ट करतो. आणि जिथे करायला पाहिजे, जिथे आपलं लाईफ चेंज होणार आहे तिथे आपण 10 वेळेस विचार करतो. येस, हाच विचार जर आज आम्ही केला असता तर आज आम्ही तिथेच राहिलो असतो. पण कुठेतरी आमचं माइंड आम्ही बदललं की करून बघूत आणि त्या उद्देशाने आज प्रत्युष मध्ये आलो आणि आज प्रत्युष मध्ये एक आमची नाव, एक आमची ओळख निर्माण झालेली आहे. तर नक्कीच तुम्हालाही तुमचं नाव, तुमची ओळख, तुमचं इन्कम, तुम्हाला जर घरामध्ये आपल्या घरातला छोटासा हातभार लावायचा असेल, तुमचं दुधाचं बिल असेल, लाईटीचं बिल असेल, मुलांच्या छोट्या मोठ्या गरजा असतील, स्वतःच्या गरजा असतील, ह्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत तर 1599 रुपये ही रक्कम आणि हे इन्व्हेस्ट खूप मोठी नाहीये.
हे सगळ्यांनाच पटत असेल, बरोबर. सो ही ऑफर आहे 1599 मध्ये, लिमिटेड ऑफर आहे. त्यानंतर तुम्हाला 1999 मध्ये तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. पण 1599 मध्ये जर तुम्हाला 15 सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या डिस्ट्रीब्युटरकडे ज्यांनी तुम्हाला लिंक दिले त्यांना तुम्ही मेसेज करून तुमची डिटेल्स पाठवून पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवून तुम्ही आयडी सबस्क्रिप्शन करू शकताय. सो नेक्स्ट मॅम, ही प्रत्युष कम्युनिटी आहे. ही जुनी स्लाइड आहे, पण आज बघायला गेलं तर 35,000 प्लस महिला आज प्रत्युष मध्ये काम करतायत. 95 प्लस आज आउटलेट ऑल महाराष्ट्रामध्ये आहे. 1000 नाही तर 5000 लीडर आज प्रत्युष मध्ये खूप छान पद्धतीने काम करतायत. 9 ते 10 प्रोडक्ट वर आज आपण प्रत्युष मध्ये काम करतोय. आणि ग्राहक बघायला गेलात तर डे बाय डे आपल्याकडचा ग्राहक हा वाढतच आहे, कारण की आपण विजनच ते ठेवलंय की ग्राहकाला आपल्याला क्वालिटीचे आणि बेस्ट सर्व्हिसचे प्रोडक्ट द्यायचे. सो नेक्स्ट मॅम. सो थँक्यू. सो नेक्स्ट स्लाइड आहे आपलं थँक्यू. आणि रिअली थँक्यू दीपाली मॅडम की अपर्णा मॅडम अचानक लेट झाल्यात आणि तुम्ही स्क्रीन शेअरिंग केली. सो थँक्स. सो हॅलो, सगळ्यांना क्लिअर झालं असेल की आपला बिझनेस कसा आहे, आपला प्लॅटफॉर्म कसा आहे, प्रत्युष मध्ये मला काय करायचंय. आणि जर तुम्ही प्रत्युष मध्ये येत आहे, जसं सरांनी एक विजन ठेवलंय की मला महिलांना द्यायचंय, महिलांना सक्सेस करायचंय, तसं तुम्ही एक विजन घेऊन प्रत्युष मध्ये या. मला प्रत्युष मध्ये